कात्रज तळ्यामध्ये 4 कोटी रुपये खर्चून सिंगापूरच्या धर्तीवर देशातलं पहिलं म्युझिकल कारंजं बांधण्यात आलंय। त्याचं उद्घाटन राज ठाकरेंच्याच हस्ते करण्याचा मनसुबा मनसे नगरसेवकांनी जाहीर केला। पण राष्ट्रवादीनं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर केला। सोबतच सारसबागेजवळच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरच्या मेघडंबरीचं उद्घाटनही 12 जानेवारीला अजित पवारांच्या हस्ते होत असल्याचंही राष्ट्रवादीनं जाहीर करून टाकलं। आम्हीच सगळं केलंय, पण ते आयत्या बिळावर नागोबा ते स्वतः झाले। आणि आता ठराव मंजूर झालेला असताना हे म्हणणं चुकीचं आहे की तुम्ही आता राज ठाकरेंच्या हस्ते करा। आम्हाला मान्य आहे, दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि राज ठाकरे तिथं प्रमुख पाहुणे असतील, आमचा ह्याला विरोध नाही। टेंडरमध्ये जे जे आयटम होते ते सगळे आयटमचं काम केलेलं आहे। आता हे जे दुसरी मंडळी जी राजकारण करतीये, काँग्रेस पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षाचे असतील, ते राजकारण करतायत। या सर्व कामाचं श्रेय मनसेचं आहे असं सांगत मनसे गटनेत्यांनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करून दाखवाच असं आव्हान राष्ट्रवादीला दिलं। तर काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांनीही मातंग समाजाच्या अस्मितेशी खेळू नका असं सांगत मेघडंबरीचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा दिला। हे काम आम्ही केले, श्रेय आम्ही घेतोय, म्हणून तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही। आता फक्त एवढंच आहे की लोकसभा विधानसभा या आहेत, ह्या डोळ्यासमोर ठेवून सुभाष जगतापांना स्वतःची पाठ ठोपटून घ्यायची आणि स्वतःचं तिकीट पर्वतीमध्ये कन्फर्म करायचंय, एवढंच त्यांचं चाललंय। तुम्हाला तुमच्या पक्षाशी आणि तुमच्या नेत्याशी तुम्हाला एकनिष्ठ दाखवायची असेल, तुम्ही कुठलंही व्यासपीठ वापरू शकता आणि काही करू शकता। वेळ पडली की त्यांच्या घरातल्या वैयक्तिक कामही करू शकता, आमची त्याच्याबद्दल काही दुमत नाही। परंतु तुमच्या एकनिष्ठ दाखवण्यासाठी तुम्ही समाजाला वेठी धरत असाल तर आम्ही हे कधी खपून घेणार नाही। निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामांचं उद्घाटन उरकून घेण्यासाठी ही धडपड चालली आहे आणि त्याचं श्रेय आपल्यालाच मिळावं यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। पुण्याहून अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत।